हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. सुजात धृतराष्ट्राक तांडिमलेल प्रश्न पुराय उत्तरिसित असताना तपस्या विषय इले त्यावेळारे मन निष्कल्मश जल्लरे तपस्यो साधन जाता म्हणताना मन निष्कल्मश जावका जल्लरे कल्मश कसं म्हण कोळकानमे तो निमगिता कल्मश कशी येता कसं नेम तेन्ना सन सुजातान सांगला कालचे दीस आमी पळयला ते काम क्रोध इत्यादी मनोविकारस पळय तक्काची कल्मश म्हणचे परमात्मा प्राप्त करून घेवच्याक हे मस्त अडचण जाता. कोण हे सोणू योग मार्गांत वत पळय तांकां मात्र साध्य जाता म्हण अयो ते म्हाका विवर्सून सांगतोय म्हणटाना सांगता आशा एक कुचिद्रपण म्हणटा पळय ते अज्ञान अतृप्ती कोणालाय वैरी दयना नशेसचे पुराय जन आपले मत्सर असूये जेवचे आवच श्रेष्ठ म्हळेल गर्व निष्कारण जावन कसले कारण ना जाल्यार आमकां ताका पळयल्या जायना म्हूण निष्कारण वैर म्हणजे ताका चापल्य तें जाय हें जाय आनीक जाय दुसरेक जाय म्हूण तें मेळनातलें दुख्ख विनाकारण केलो जनाक मन एक स्वस्थ जावन आसना कांय पुणी मनान तो अतृप्ती तशें जावन सगळो दीस मनान तेका मने दुगूड जेवचें म्हळ्यार मनान तेका मने करकरशी जेवचें कसं की तें जाय लेकिलें तें जाय न्ही हें लेकिलें हें जाय मने जिवनान तो शांत मन नांचिना स्वप्रतिश्ठा आवश्रेश्ठ म्हळेलें आनी प्रति एक भोगाचे इंद्रिय भोगाचे आसक्ती ह्या पुरे कल्मश म्हणटाची म्हण तसल्यार निष्कल्मश तपस म्हळ्यार ताका एक कसं की लक्षण सुकाना कसं तें म्हणटा तो सांगता धर्म श्रद्धेरी धर्मान तो श्रद्ध दवरून श्रद्धेरी धर्म पालन करचें आनीक सत्य उलोवचे विशयान मस्त आसक्ती सुचे इंद्रिय पुराय कंट्रोल करून घेवचे कोणा आपले मस्त प्रीती करचे सर्व यज्ञान तूं आसक्ती दवरचे आनी धर्म म्हळ्यार परमात्मा विशय ऐकूच विशयांतूय मस्त श्रद्धे सुका ह्या पळय तपस्वी म्हणून म्हणटाचे. आत्ता धृतराष्ट्राक दिसता तपस्वी मस्त नमुन्याचे जाल्यार म्हाका तें मागीर सांगतोय म्हणून सनत सुजात सांगताच की तपस्सान तो मस्त नमुने तपस कळवा जाल्यार ಕೆಲವು ಜನ ಆರಂಭಾವಸ್ಥೆಂತೂ ಓಸ್ತಾಚಿ म्हळ्यार आम्ही तपस करका म्हण लेखून त्या जन्मांतू स्वल्प तपस्या विशया प्रगती येवच्या पुरो कळवा ಕೆಲವು ಜನಾल तपस्सू पूर्ण जेवच्या काही पुरो जाल्यार ते पूर्ण जेवका जाल्यार श्रद्धा भक्ती ह्या पुरे जेवूका कळवा जाल्यार तपस म्हळ्यार एक रीती आमी व्रत नियम आचरण सकड दवरचे ताका तपस म्हणचे न्हय ते सुरका सांगला न्हय हांगा सांगता सकाम तपस्स पळय ते इह लोकांत फलप्रद जाता परलोकांतूय तुमकां तपस्सू फलीत जावका जाल्यार तुमी निष्काम तपस्सू करका म्हळ्यार निष्काम साधन करका कळबा तशी हे निष्काम साधन करका जाल्यार परमात्माला अनुग्रह सुका परमात्मान प्रेरण करची ते निष्काम जावन साधन करी म्हूण केन्ना परमात्मा अनुग्रह आसता परमात्माला प्रेरण आसता त्या वेळार परलोकांतू ताका चांग लोक मेळतर आसता कडेर म्हणटना एक निष्कामते निमती मोक्ष मेळच्याकय साध्यता आस तशें एक तपस्वी म्हळ्यार मन शुद्ध सुका कल्मशश्चनज परमात्माला वैरी भक्ती श्रद्धा भक्ती पूर्ण सुका निष्कामत्व सुका या पुराय योगशास्त्रांतू
सांगताची म्हूण कडेरी योगशास्त्रा विशयी नव्हे. आतां धृतराष्ट्राक संशय येयलो. योगशास्त्र म्हळ्यार योग आनी तपस दोनी एकच वेळ की विंगड विंगड कडे तो सांगता ना बा योग मार्ग साधनीक तपस म्हूण येत काही तपू जायना ते योग मार्गार वच्चा साधन करचेच न्हू एक तपसूच ते जाल्यार योग करचा जेवो तपस साधन करचा जेवो त्याग मुख्य जाता. त्याग म्हळ्यार कसं न्ही त्याग म्हळ्यार कसले म्हूण निमतां धृतराष्ट्र तेन्ना सनसुजाक सांगता त्याग म्हळ्यार धर्मा विरुद्ध सोडचे योगा विरुद्ध जेवचे सोडचे परमात्मा कसं नज म्हणला त्या पुराय सोडचे. आतां आमी परमात्माला वचूं म्हणून तपस करता म्हण जाल्यार आमी पळयात एकादशी एक कर म्हणे तपस म्हणल्याक एकादशीन तूं न्हिदचावन एकादशी कशें करता म्हण आसा निर्जल सगळे दीस कसले ना. ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ जायना नातल्यार थोडे उदा पित्ताची ಕೆಲವು जन तेवूय जायना ಸ್ವಲ್ಪ ಲಿಕ್ವಿಡ್ घेताची ಕೆಲವು जन एकवंता फुड्ड घेता तशी नाना रितीर करताची न्ही. जावन एकादशी म्हळ्यार कसली ज्ञानान अशी करची जाल्यार ते आतां कलिगलांत तूं पुराय जनाच्यान साध्य जायना. ಕೆಲವು जन आसाची साध्य जातले जन पुराय जनाच्यान जायना. तशी एकादशी म्हणिल्ली आमी सम केला म्हूण जावका जाल्यार त्या एक तपस म्हूण लेखल्यार तो परिपूर्ण जावका म्हूण जाल्यार आमकां उद्दास आतां घेयनान अशी आसुका मान्नी सगळो दीस देवाल ध्यानय साध्य जावका ती सम एकादशी म्हूण जालें. तशीची तसल्यार आतां एकादशी म्हणलेलें एक योग साधन परमात्माल्या वच्चाका म्हूण जाल्यार ताका विरुद्ध जालेलें पुराय सोडचें त्याग करच्याक सांगचें तें त्याग म्हूण सांगून तशी आतां तसल्यार तपस्या करल्यार त्याग करता म्हूण जालें. कसकसे सकट त्याग करचे आतां एकादशी तपस्यान तो आहार त्याग केलो गर्व सोणी जाल्यार आशी सोणी जाल्यार तेवूय ते एकादशी व्रत समजायना. तशी खंयचेय एक व्रत साधन करतना अहंकार त्याग गर्व त्याग धनत्याग आशी त्याग सर्व इंद्रिय सुखोपभोग त्याग सगळे दीस दुःख करत आसूचे तेवूय त्याग पुरे त्याग 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 ताजे निमती कसं मेळचें आमकां वैराग्य जाता. वैराग्य संपादने त्याग केल्यार मात्र वैराग्य येता ताका साधन म्हणचें म्हूण. तशें जाल्यार साधन करची कशी म्हूण साधन करूंकय 8 रितीचे जागृत कोरका जाता म्हूण म्हणटा. 8 रितीचे जागृत एच्चरीक म्हणटाचे आमी 8 रितीर आमी साधन करतर सुका 8 नमुनेचे जाग्रता आमकां आसुका. कसलें म्हळ्यार एक सत्यारी आसूचे आनीक ध्यान करूंक कळका. ध्यान करता जाल्यार निश्चल मन जावका ताज निमती जावन कडेरी आमकां स्वरूप ज्ञान येवका जाल्यार ध्यान भक्ती वैराग्य म्हळ्यार विरक्ती ह्या पुराय आसुका. इतली मात्र दुसऱ्या खंयचेय वस्तांक आश करूनच ब्रह्मचर्य अप्रतिग्रह हें एक व्रत हे पुराय आशिल्ले जेन्ना मात्र त्याग बुद्धी चड जाता. तपस्सू तांगेलें साधन तपस्सू म्हळ्यार आमी साधन म्हणलें किया साधन वर्दी जाता वता तें योग साधन साध्य जाता योग सिद्धी जाता म्हूण येता. आतां इतलें सांगतना आमकां कश्ट जाता कसलें हें आसच्या पुरो निश्चल मन म्हळ्यार कसं न्ही सत्य मार्गार चलची म्हळ्यार कसं न्ही ध्यान करूंक कळची म्हळ्यार कसं न्ही आत्मस्वरूप ध्यान आत्मस्वरूप आमकां जावका जाल्यार स्वरूप ध्यान कशें करचें वैराग्य खंयचे विशयान तूं येवका अप्रतिग्रह म्हळ्यार कसं न्ही विंगडाल वस्तूंक आश करनाशें रावचें म्हळ्यार कसं न्ही हें पुरे एक आतां हें आमी प्रत्येक शिकोवन दिवका म्हणना. ब्रह्मचर्य म्हळ्यार कसं न्ही अयो आमी पळय ग्रस्त जावन आसून ब्रह्मचर्य कसं न्ही म्हणल्यार व्हड व्हड ऋषी महर्शी विशयान तांणी ग्रस्त जावन आसल्यार ब्रह्मचारी म्हूण सांगून घेतलेची ताका म्हळ्यार तांकां एक दैहिक मैथुनाच्या विशयान जेवो इंद्रियाक जाय आशिल्ले मैथुन म्हणचे ताकाय कळ्ळें मना जाय आशिल्ले दिवचे दोळे जाय आशिल्ले दिवचे हे पळय मैथुन म्हणचे असल विशयान तांकां आसक्ती ना जाल्यार एक प्रजोत्पत्ती जावका म्हळ्यार एक संतान की 2 संतान की 10 संतान की जेवो जाल्यार तांकां जावका संतान जावका म्हूण दिशिल्लें तेन्ना तांणी सतीगमन करचें तितलेची कळ्ळें. शिवाय तेच एक लायफ न्ही तांगेलें कळ्ळें सेक्शुअल लायफ म्हूण म्हणलेलें न्ही ऋतू कालारी केदां ना तें बाई एक 6 वर्सां एक पंत
4 वर्सां एक पंता ಕೆಲವು ಜನ 2 ವರ್ಷ एक पंच चेरडून देता ಒಟ್ರಾಸೆ संतानोत्पत्ती कारणानं बायलेल्यागी चमकल्यारीत त्या ब्रह्मचर्य व्रताक दोष म्हणून घेना तशी त्यांनी आसतालीची तशें ग्रस्त जावन आसलं री त्यांनी परे ब्रह्मचारीची म्हणजे अप्रतिग्रह कोणाल्यागी आमी कसले घेना अशें जीवन कोरका हें मागीर एक रितीर व्रत हें अप्रतिग्रह न्ही म्हळ्यार कोणाला न्ही कसले आमी घेवचे ना म्हळ्यार कोणाले विशीं आमकां आशी आसना आतां तशी न्ही पळय ताण एक कार घेतलं हांव ताजे पयशे व्हड कार घेवका अन्याकल्यान कसं की घर बांदिल्यार हांव ताजे पयशे व्हड घर बांदुका हांव तागेल्या पयशे लायक कामार ना हांवें म्हाका कितें बांदूचें जायना हांव करून जिता असले पुरे कळवाय एकल्याल्या पयशे वयर एकल्यान वचका म्हणजे एकल्या पांय तांडून एकल्यान तो घालचे असले रितीर कलियुगान तूं जीवन जत्तर आसता आशेक लिमीट म्हळ्यार ना तशी जाला कळवा पुरा जनक ताजे आशे हाजे आशे हाजे आशे अन्यायर दुड्ड संपादन न्ही जाता तेग बुद्धी खंय येता पुढे आमगेल मालगडे कसं मेळ्ळा तुमकां देवान दिल्लेली इतली पुणी मेळ्ळा न्हय तुमगेल पयशे पापाचे कितले आसती कितें सन्न मुळी घरांत न्ही तांकां लायट ना खावच्या ना तांकां पेजमान दिवचे रांदय करूं ना तांकां तशें पळय आमकां सांगतले न्हू तें कश्टा जिवन तशें न्हू आमकां ह्यो आमकां देवान इतली दिला न्हय म्हणून आमकां दिसता तशिले आतां तशें न्ही आमकां कसल दिनी म्हूण आमी पळयत आसाची कसल दिल्ला आमकां देवान म्हूण आमी पळयत नाची तशें न्हू आतांची जन आतां म्हण न्ही पळय धृतराष्ट्राक तशी जत आशिल्ली म्हळ्यार तेदन दुखून कली बुद्धी म्हणची ताका पुरे कळवाय आशिल्ली म्हणून लेखू येता आमी तशें न्हू इतले पुरे सांगला रे धृतराष्ट्राल मनाक बच्चनी काही फुडले निमगीत काही त्या विशयी सोडलो ताणें पळय ताका विशयांतर करचें म्हळ्यार बारी प्रिती ह्यो विशयी सोडलो आनी निमगील काही पळय सनतसुजाता ऋषी हांव ऐकलेले प्रकार वेद चारी म्हणटाचे ಕೆಲವು ಜನ ವೇದ ತಿನ್ನೀಚಿ म्हणटाचे ಕೆಲವು ಜನ ದುನ್ನೀಚಿ म्हणटा मागीर पुरे जन पुरे वेद ಎಕ್ಕತ್ತೆ चारी केल्लेले म्हणटाचे कसं की म्हाका कळना ಕೆಲವು ಜನ आख्यान ಸ್ವಲ್ಪ ಒಟ್ಟು कोरनो ना 5 वेद म्हणटाचे आतां अंतू कंची सरी म्हणून सम म्हणून म्हळ्यार आख्यान पंचमेः वेदैः भूयिष्ठं कथ्यते जनः तथा च अन्ये चतुर्वेदाः त्रिवेदाश्च तथा परे द्विवेदाश्चैकवेदा अपि अनरचूश्च तथा परे तेषां तु कतरः सस्यात् यमहं वेदवेद्विज म्हणून सांगता तो कोण धृतराष्ट्र म्हळ्यार आतां वेद कितले म्हणून म्हळ्यार तागेलो संशय 1 की 2 की 3 की 5 की 4 की कसले म्हणून कडेन रे सनतसुजाता ऋषी सांगता काय तुका कितली जाल्यार इत्ते 5 जाल्यार इत्ते 4 जाल्यार इत्ते 1 जाल्यार इत्ते कसं जाल्यार इत्ते जाल्यार तुका कोळका म्हण जाल्यार सांगता म्हळ्यार ताका सनतसुजाता दिसल्या हाका चंग कसले सांगे म्हळ्यार हो विशय गुंडायत रसता कसले ताका वेद कितले जाल्यार इत्ते वेद वाजितले जना ते हुस्को ना हाका ते वेद वाजूचे ना वेदा सांगिल्ले तशी चलचे ना हाका कसले हुस्को म्हण तांकां दिसली कितकी म्हळ्यार की मुलांत वेद म्हळ्यार एकची कळवा मागीर रक साम यजूर अथर्व म्हळ्यार 4 वेद केल्ले कळवा मागीर ताका ಸ್ವಲ್ಪ आख्यान संहिता अरण्यक ते पुरे म्हणटा पळय तशी पुरे ते अर्थ विस्तार जावन सांगचे खातीर पुरे ते ऐतिहासीक अंश म्हळ्यार पुढे कितले राय जाली कसले इतले तांगेल काणी ಸ್ವಲ್ಪ घालून आख्यान म्हूण केल्ले तशें हांव न्हू जनांक 1 की 2 की 4 की 5 की म्हूण सांगून संशय येता शिवाय ते आमी कितले जाल्यार इत्ते वेदाचे ज्ञान आमी घेवका म्हूण म्हळ्यार एक आशी येना म्हूण कुठले धृतराष्ट्राला अनेक प्रश्न वेदा निमती कसले ज्ञान येता कसले तूं सांगता कडेन निमगी ते कसं राया हे मागीर एक प्रश्न वे देवाल विशय परलोका विशय कळवे एक देवाले विशयांत जावचे अनुभूती हेंचे ज्ञान म्हणचे कळवे हेंचे ज्ञान मनशान पावका जालेले आनी बरलेले कसले ज्ञान पळय हांगा लौकिकांत आमी पावल्यांची ते पुरे आमगेले देहा ಒಟ್ಟು अळवून वता शाश्वत ते जाल्यार देवाल विशयांत कसं ज्ञान आसा ते व्हरता त्यांची जीवन अनेक देह घेवन येता थंय दुखून कंटिन्युअस जाता म्हणून म्हणटा कळवे तेन्ना वापस निमगीता ज्ञान म्हळ्यार तांतूय विंगड विध आसवे ज्ञानांतूय विंगड ज्ञान म्हण अशी ज्ञान तशें ज्ञान म्हण तांतूय भेद आसवे म्हण म्हणटा मागीर म्हणटा सनतसुजाता पळय निचाव न्हू कसले एक विशय ताजे नैजत कसले म्हूण अर्थ करून घेवच्याक ज्ञान म्हणचे तेंची विपरीत ज्ञान म्हूण आसा म्हळ्यार कसले की एक रितीर ज्ञान सांगताची जाल्यार त्या ज्ञानाक विपरीत अर्थ करून घेवचे म्हळ्यार त्या
विपरीत ज्ञान म्हणटाचे कळवे आम्ही साबाई बुद्धंत म्हणटा पळय तशी गोतना शिरपच्याक अज्ञान म्हणचे आनी अन्य कसं अन्यथा ज्ञान म्हणून म्हळ्यार ताका उदाहरण कसं दिवचें म्हळ्यार आतां एक सलमसल काळो कसं थंय एक राज्य पणस म्हणलें क्या तें आमकां कसं दिसता तें दिवडशी दिसता न्हय समुद्रा बगलेन वॉकिंग करतना दनपारां वत पडतरच म्हणलें क्या तेदन तें कपे चिप्पू म्हण चिप्पू आसता न्हय तांतूं भितर जग 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 हॉलतर आसता जग जग येतर आसता आमकां कशें दिसता तें रुप्पे म्हण दिसता तशें ताका कसं म्हणचें म्हण सर्परज्जू न्याय आनी शुक्ती म्हळ्यार शुक्ती रजत न्याय म्हणून म्हणटाचे म्हळ्यार चिप्पा अंश आमकां रूप पिशी दिसता तेची सरप आमकां हें राज्य आमकां सरपशी दिसता हें अन्यथा ज्ञान म्हणचें कळ्ळें इत्याक कपे चिप्पां भितर ते जगजगेत म्हणले कुडले ते रुपी म्हूण जातवे ना न्हय दिसचें तें आमकां तशी ताका अन्यथा ज्ञान म्हणचें मागीर आनीक एक मिथ्या ज्ञान आसा कळ्ळें कितली की आतां रुखा विशय सांगली म्हणलें की ताणें सांगिल्लें हें सनसुजातान रुखा विशयान पळय वटवृक्षस आलवृक्षस अतिवृक्षस कळ्ळें तशी जाल्यार कितले कितें नाका रूख कितलेस म्हूण गोतस नांव आयकून गोतस खंयचे रूख कसो म्हूण सांगू कळना तांणी वटवृक्ष पळोवन हें गोळी रूख म्हणून पुरोवची गोळी वृक्ष पळोवन वटवृक्ष म्हणून पुरोवची कळ्ळें रुमडा वटवृक्षाची रुंबड म्हणून पुरोवची म्हळ्यार तांकां रुमडा रूखस म्हणून गोतस वटवृक्षस म्हणून गोतस गोळी रूखस म्हणून गोतस आंबे रूखस म्हणून गोतस जाल्यार खंयचे खंयचे म्हणून सांगू कळना पळय तें मिथ्या ज्ञान म्हणचें कळ्ळें हो सांगता यो तशी पुराय जत्वे ज्ञान म्हणलेल्या विशयान तो अशी अभिप्राय भेद येतवे कळ्ळें तो सांगता पळय न्हय ज्ञानान तुवें विंगड विंगड विध असं म्हणलें तुकाच एक विशय सांगता पळय आतां एक गांव तूं पळयनी तूं वचना नातिलो तेदन थंय वच्चो का म्हूण दिसल्यार त्या गांव हाजे पयशी फुडें पळयनी म्हूण लेख तेदना तो विंगड जनाले निमगीता म्हाका अमकी गांव आतां पळय गूगल मॅप आसा हे पळय अशें पळय सनसुजातान सांगलां म्हळ्यार सनसुजाता विशय कसलो आमगे लागीं सनसुजाता पयशी लायक गूगल मॅप आसा न्ही म्हणून म्हणटाचे जाल्यार फुडें कालान तुली काणी फुडें काला जाल्ली बापारान तूं तेदनाचें म्हणलें क्या खंयचे एक गांवां वच्चो का जाल्यार खंय वच्चे तो गांव खंयस म्हूण म्हणलें लेखपंत कोळका न्हय वच्ची वाट कसो थंयक म्हूण कोळका त्या पुरे तो सुरवेकची विंगडाले निमगिता पळय म्हाका काशी वच्चो का म्हणस काशी खंयचे दिक्कान वच्चो का जाता खंयचे खंयचे गांव मदें मेळटा तूं चमकलल म्हाका पुरे सांगतवे म्हूण सांगून हें हाका अप्रत्यक्ष ज्ञान म्हणटाचें अप्रत्यक्ष म्हळ्यार ताणें दोळ्यान पळयनी प्रत्यक्ष न्हय अप्रत्यक्ष ताणें निमून तिळून घेतिलें तशें ताका प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे हें वैजवक जाता न्हय जायना नातलें रे आतां तेंचें नातलें रे वच्चो का म्हूण म्हणलेलें आशे हें नातलें रे वच्चो का म्हणलेलें आशे येयले कुडले खंय वच्चो का कसलो कोरका म्हूण म्हणलेलें कळना नातलें रे अप्रत्यक्ष ज्ञान ना नातलें रे मागीर कशें वचचें न्हय आतां अप्रत्यक्ष ज्ञान येयलें ताजे नंतर तो तशें तांणी सांगिल्लें बरी चमकलो ताका तांणी सांगिल्लें गांव पुरे मेळ्ळें कडेर म्हणटना काशी मेळ्ळें थंय चमकल कुडलें तें ताका म्हणचें कळ्ळें प्रत्येक परोक्ष ज्ञान म्हूण कळ्ळें मागीर न्हय अप्रत्यक्ष ज्ञान तें जाल्ले नंतर मागीर सांगिल्ले विशय मनन करून घेतले ताणें तें परोक्ष ज्ञान जालें मागीर तें मनन केलेलें मॅप मनान तोयलो न्हू ताका तदनंतर ताजे सहायान वतर आसता तो एक गांव जावन एक गांव एक जावन जावन एक गांव तशी वता वता त्या ताणें सांगिल्लें एक गांव पुरे मेळ्ळो अमकी घरान तो रब्बू येता तांणी अतिथी दिताची तशी पळय ताका मेळटा 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 तें प्रत्यक्ष ज्ञान म्हणचें कळ्ळें प्रत्यक्ष ज्ञान तशीच हें आतां आमी वेदाची ज्ञानाक अन्वय करल्यार वेदोपनिशद ब्रह्मविद्या उपदेश भाग मागीर आमी अध्ययन करचें अर्थ ग्रहण करचें त्या वेळार त्या पळय ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हूण येता मागीर ते प्रयत्न करून 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 कडेर म्हणटना भगवंताल प्रत्यक्ष ज्ञान मेळटा तेदन थंय विकल्प आसना विकल्प म्हळ्यार कसो न्ही संदेह म्हणटाची म्हळ्यार सुरवेक आमकां तें वेदशास्त्र अध्ययन करूं वतना कोणाकी सांगलां तें वाजी हें वाजी अशें कर तशें कर तेदन आमकां मनांत एक संदेह आसता जाल्यार केन्ना ते विकल्प म्हणटाचे केन्ना आमी प्रयत्न केले परमात्मा पावलीची मागीर कसले विकल्प आसना कळ्ळें त्याची कोणाल मनांत
अशी कितकी तशी कितकी म्हळ्यार संदेह ना नशी परिपूर्ण जावन परमात्माला विशय कळपल ताका निर्विकल्प ज्ञान म्हणजे इत्याक म्हळ्यार ताका विकल्पनांची ना म्हणून हो निर्विकल्प म्हळ्यार शब्द आयकला आनी सविकल्प निर्विकल्प सकट म्हणला न्हय आतां निर्विकल्प ಎಂಡಕಿ म्हळ्यार परमात्मा पावचे विशय निर्विकल्प समकी सविकल्प विशय सम कडे रे अय्यो तुका सविकल्प आनी निर्विकल्प म्हळ्यार सुरवे कसो म्हणून सांगता म्हळ्यार एक चेरडाक बाल्यांत तो ताका अस्थी दाखोवन पळय अस्थी म्हणटा अम्मा ते चेडूं पिळी 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 पळयता मागीर ಸ್ವಲ್ಪ दिसान वयर तूं अस्थी पळयले न्हय चेरडा कशी आशिल्ली ती अस्थी म्हळ्यार एक चेरडाक असतील सोंडाळी मना येवचे पुरो ते हात अशे करून सोंडाळ दाखयता तेचे केलव चेडवांक असतिल्ले कान व्हड दिसच्या पुरो अस्थी कशी आशिल्ली म्हळ्यार व्हड कान करून दाखयता ते चेडूं तेंचे केलव चेडवांक ताजे पांय खांबुशी जडू जडू दिसता जाल्यार तो खांबू म्हूण दाखयता कशी असो असती म्हळ्यार खांबुशी आसा म्हूण दाखयता तशी जाल्यार त्या ती बद हस्तिवे न्ही न्हय अपूर्ण जावन थोडे थोडे पळय सोंडिला विशय कळ्ळे कन्ना विशय कळ्ळे पोटा विशय कळ्ळे बल्ला विशय कळ्ळे पाय्या विशय कळ्ळे एकक जन एकक विशय कळ्ळो म्हूण जाल्यार तें अपूर्ण ज्ञान जालें तेंची पळय हस्ती म्हळ्यार ताका एक लक्षण आसा वय हें पुरे ಒಟ್ಟು मेळून हस्ती जाल्यार चेडवां सांगू कळना म्हळ्यार बालिश बुद्धी तांकां अपूर्ण ज्ञान म्हणटाची तेंची कडेर म्हणटना व्हड जालें चेडूं व्हड जातना तेदना हस्ती म्हळ्यार कसो रे म्हळ्यार पूर्व पळयलेले हस्ती विशीं वाजिल्लें पुरे उडगास येवन पुरे ते सांगता असती म्हळ्यार अशी असती म्हळ्यार तशी असती हें करता असती त्या हें पूर्ण ज्ञान म्हणचे हाका तेंच परमात्माला विशयांत पळय वेद पुराण सकडी वाजून आमकां मेळचें परोक्ष ज्ञान जाल्यार कडेर म्हणटना कळ्ळें कडेर म्हणटना आमकां तें कसो वाजिला ताजी अनुभूती जेवची म्हणटा पळय ताका निर्विकल्प ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान म्हणजे जाल्यार हाका कसलें कळना कळ्ळें अय्यो इतली कश्ट स्वय वेद विद्या म्हूण सांगून ताका दिसता कडेर ऋषी कळ्ळें हागेल मनांत कसलें खोंबना सांगिल्लें म्हूण म्हणल्यार तांणी म्हळें तूं सतत वेद अभ्यास केल्ले जाल्यार तुका हें पळय कळटशिलें फुडलें तो सांगता अयो वेदाध्ययन कश्ट न्हय म्हणटना वेदाध्ययन करून साधन करचें म्हळ्यार ह्या जन्मान तूं साध्य जेवचें आसलें एकच वेळ आमकां ह्या जन्मान तूं साध्य जायनातलें आमी ते प्रयत्न केलेले वरलेले कसले सुखभोगा अपेक्षा करनाशिल्ले ते व्यर्थ जाले न्हय म्हूण तेदना तो सांगता अयो इतली काळ दुखून तुका सांगलें इतले काळ म्हळ्यार तशें न्हय इतले वेळ दुखून तुका एका विशय सांगता आसा न्ही की तुका मना वच्चें न्ही तूं कसो लेखला वेदाध्ययन कश्ट वे कितले काळ वाजूका कितले काळ वय न्हय एक पंत वाजिल्ले फुडलें तुका पुरे आयलें म्हूण जाता ना न्हय कळ्ळें एक पंत वाजिल्ले फुडलें देव मेळटा म्हूण जाल्यार पुरे जन वाजिता आशिल्लीची म्हूण इतलें सांगल्यार धृतराष्ट्रा ओटोवची खरखरच्या तरस मनांत कसले बा कसले करचें हें म्हाका मात्या वचना न्हू म्हूण कडेर सांगता राया वय तुगेल मनांत येवचे विशय समज वेद म्हणलेले एक पंत वाजिल्ले फुडलें पुरे जनाक कळटा म्हणून सांगूचें ना नाका समज अध्ययन केल्लेले जनाक वेदाचे पूर्ण अर्थ कळ्ळो म्हण ना इतक म्हळ्यार परिपूर्ण वेदाध्ययन केल्लें म्हळ्यार कोणेय नाची इतक म्हळ्यार केल्लो जन वाजिताचे वेयचे अर्थ कळ्ळें निजावन मूल निजावन वेद म्हळ्यार कसलें म्हूण कळोवका जाल्यार आमगेल मन परमात्माला वैरी रबका तेन्ना परमात्माला विशयांत स्थिर जावन मन राबलें म्हूण जाल्यार ब्रह्मज्ञान आपापी ताका साध्य जाता तसल्याक वेदवित्त म्हणचें आतां आमी वेदवित्त म्हूण कोणा म्हणचें वेदवित्त अव्यंगो न्हय कोणा म्हणचें परमात्मा तशें थंयची लेखूं येता विष्णू सहस्रनाम आमी वेदवित्त म्हणटा वेदविदे नमः म्हूण जाल्यार कित्याक म्हळ्यार परमात्मा पुरे कळ्ळलो कळ्ळी न्ही कळ्ळलो इता म्हळ्यार पुरे कळना जाल्यार ताका ताणें वेद जगत्या दिलेले अपौरुशेय म्हणचे वेदाक म्हळ्यार परमात्मान दिलेलें म्हूण सांगून तशें ते दिवका जाल्यार ताका ताजें परिपूर्ण ज्ञान आसूंक न्हय जगत्या दिवका जाल्यार तशी वेद वित्त म्हूण जावका जाल्यार तागेलें मन परमात्माला वयर स्थिर जावन राबोवका मागीर एक पंत वेद विद्त म्हूण जालें ज्ञान आयलें म्हूण जाल्यार मागीर ताका पावका जाल्यार कसलें ज्ञान लोकांत आस म्हूण खंडीत ना कळ्ळें ताजे खातीर तूं
हांव आतां रुखा उदाहरण सांगिल्लें पळय तशीची एक रूख म्हळ्यार कशें आसा म्हूण म्हणल्यार त्या रुखा एक मूल म्हळ्यार पाळ म्हणटा पळय तें आसा, कांड आसा, वयर टोंगे आसा, सन्न सन्न रेंबे आसाची, मागीर फूल आसाची, पल्ले आसाची, फळ आसाची, अशें पुरे कळ्ळ्या मान एक रूख म्हळ्यार कसो म्हूण सांगचें. तशी ह्या प्रपंच ही तशीची प्रपंच कशी म्हूण म्हणल्यार तपस्सू, अध्ययन, श्रद्धा ह्या तिनी मुखांतर प्रपंच ज्ञान पावका आमी, परमात्मा ज्ञान आमी पावका. तेद्दना कितलीके काळ वच्चा पुरो हाका, ಕೆಲವು ಜನ ಜನ್ಮ वच्चकय पुरो कडेर म्हणटान परमात्मा विशय मना येता. तशी परमात्माक अयो आतां परमात्मा पळोवपा जाल्यार देश संचारा वचुका, दिक्क दिक्का वचुका म्हण लेखल्यार तशें न्ही वचुका म्हणना. एक कडेन आशिल बैसून दृढ मनान परमात्माक तपस्यान पळयलेलें कितलीकी ऋषी मुनी नांचवे. तशी परमात्मो सुरवेक कसो लेखूका म्हळ्यार परमात्मा आमगेले भितरीची अंतरात्मा जावन आसा, तागेलें ध्यान आमी करता तशें तो आमकां दिसता म्हूण लेखूका. भायर येस तो आमगेले भितर येस पुराय कर्म तो पळयता, सगळे लोक तो पळयता म्हूण लेखूका. सर्वदर्शी म्हणटात ताका म्हूण कळ्ळें. तशी ते कळका तो सर्वांतर्यामी, सर्वव्यापकू, सर्वदर्शी, सर्वतंत्र, स्वतंत्र असल पुरे कळ्ळ्यार मात्र परमात्मा विशय कळ्ळ्यार मात्र परमात्माक आमी तोंडान सांगताची जाल्यार तें आतां करतना पळय तोंडान सांगताची आमी पुरे करयतलो परमात्मुची जाल्यार सांगतना आमी कसो जेव सांगतना म्हण लेखच्या कसो लेखता. अयो आजी विष्णू सहस्रनाम वाजी न्ही आतां बैसून वाजूका म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार आमी वाजूचें आमी करचें म्हूण ना. तुका सकाळीं दुखून वाजूचें उडक आसाय न्ही म्हण जाल्यार देवाला मनान तुगेले कडेन म्हणत ना आज देवाला तूं तेंची तसले आमगेले प्रयत्न कसले कामा नावे म्हळ्यार आस आमी करताची म्हूण लेखून प्रयत्न केला रे तें जायना. इथं म्हळ्यार पुरे करूच देवान तशें म्हणून देवा आम लेखला दिसा एक पंतपुणी विष्णू सहस्रनाम वाजूका म्हाका तें उडक जेवची तशी करी तशी देवाले मागली म्हूण जाल्यार देव खंयच्या वेळा कसाल आमगेले कडेन करोका तें पुरय तो करतर वता. ह्या पळय विशय सांगतना कळ्ळें. धृतराष्ट्र ताका कसलें मना वचना वापास सांगता तूं सांगिल पुराय वय, तूं सांगिल विशय म्हाका अर्थ करून घेवचें काय साध्य ना म्हळ्यार तुका कितलें होगळसिल्यार पावना. जाल्यार एक विशय कळ्ळें म्हाका ब्रह्मज्ञान म्हळेलें दुर्लभ म्हूण कळ्ळें. जाल्यार तें इत्याक दुर्लभ म्हूण म्हणलेलें आनी म्हाका विवर्सून सांगता कडेन रे तो सनसुजाता ऋषी सांगता काय कसो तें ब्रह्मज्ञान म्हळ्यार कसलें कळ्ळें मेळच्या दुर्लभ ह्या पळय तुका कळ्ळें बगी बगी सांग म्हूण म्हळ्यार तशी सांगचे विशय न्ही तो ब्रह्मज्ञान बगी बगी शिकता म्हूण म्हळ्यार जायना, बगी बगी पावता म्हळ्यार जायना, बारीक अमसरारी पावता म्हूण म्हळ्यार जायना. बारीक ताळमेरी सकडी साधन करता जाल्यार विशय तुका ताळमे ना राया एक खंयचेय विशय तूं सम आयकलोस पळय तें कसलें हें कसलें तें कसलें म्हूण निमगी तर आसता तूं सुरू एक ब्रह्मचर्य पालन करी मागीर गुरुपदेश पावका मागीर गुरून सांगेल रितीर साधन करता मागीर परमात्मा मेळचो कळ्ळें. सुरवेक परमात्मा मेळका जाल्यार तुका बुद्धी निग्रह करूं शिकुका. हांगाची चंचल जाल्यार मुखार बुद्धी चंचल जाल्यार मुखार खंयची वाट मेळटा म्हूण धृतराष्ट्राक कसो सांगचें म्हूण कळना न्हू तो बसता कडेन सनसुजाता तागेले वयर मस्त करून येता सांगता काय पळय राया तुका कशें सांगचें म्हूण सांगून म्हाका कळना कितलीकी रितीर सुलभ सांगून पळयलां हांव तुका तूं जायना. उपास धृतराष्ट्र निमगिता परमात्मा ज्ञान सिद्धी करची कशी म्हूण तुका सांगलें न्हय सुरवेक गुरुकुला वास कोरका गुरुकृप जावका ब्रह्मचर्य जावका. ब्रह्मचर्य म्हळ्यार कसलें म्हूण तुका गोतूच न्हय हें पुरय आसोका जाल्यार कशी हांव तशी चलतरसवे मिजान हें पुरय करूं जत्वे म्हूण म्हणलेलें एक चिंतन आमगेल्यान तूं आमी करून आनी मुखार कसलें साधन कोरका म्हूण सांगून गुरू लागीं निमगून साधन कोरका तें कसलें करचें दृढ मन ना. शिवाय ब्रह्मचर्य म्हळ्यार कसो न्ही
गुरुकृपा म्हळ्यार कसं न्ही परमात्मा ज्ञान म्हळ्यार कसं न्ही ते कशें मेळटा म्हूण प्रश्ने निमगून बसल्या कसले जत्वे काय जायना कळ्ळें रे. तसल्यार गुरू तितली महिमस्वे म्हूण हां आनू अम्मा सुरवेक मात्र देव भव पित्र देवो भव म्हणटाची वय अम्मा शरीर दिता आनू ते शरीर पोषण करता रक्षण करता जाल्यार निजावन त्या शरिरा एक योग्यता दिवची म्हळ्यार आचार्य म्हळ्यार गुरू तो कसो करता या सत्य शाश्वत अमृतत्व जावन आशिल्ले परमात्मा विशयी दिता न्हय तेदना ते कोणा परमात्मा विशयी कळटा तो मागीर सगळे म्हळ्यार जिवनांत म्हळ्यार तत्वळी रक्त मांस युक्त जावन आशिल्लें शरीर घेवन येना शाश्वत जावन आशिल्लें एक पदवी तो पावता परमात्माले चरणारी वचून आसता तो तागेले लोकांत वचून आसता कळ्ळें. तशी आवसूले बापसूले आचार्याले रण तीर सुचाक साध्य ना म्हूण म्हणटाचे कळ्ळें. धृतराष्ट्र आलोचना करता खंय ताका आश्चर्य जातके म्हाका शरीर दिला व्यासान ताणें म्हाका मस्त उपदेश केला जाल्यार म्हाका ब्रह्मज्ञान येनी विदुराक कशें प्राप्त जाल्लें कशें जाल्लें ताका तितली सुलभ भायर ब्रह्मज्ञान कशें मेळ्ळें म्हूण विदुराल विशयी ही आलोचना करता म्हणून गुरूक कळ्ळें कुडलें म्हणलेली तांणी तूं आतां कसं आलोचना करचें आतां जावन गेलेले विशयी तूं केन्ना गुरुकुला आसता पळय गुरुकुला वास करचे प्रायरीत ते पळय कोरका ते दंदुकून कळ्ळें. क्षत्रियानय गुरुकुल वास कोरस तूं गोतस न्हू क्षत्रियाक वेद वेदांग चिंतन आस कळ्ळें. खाली राजकारण मान चिंता करचें न्हय कोण राजकारणा विशयी आलोचना करता तांकां ब्रह्मज्ञान मेळटा म्हणून सांगचें जायना ते मस्त विशेश आसा. गुरुल उपदेशान कसो येता आमकां ते चारींतले एक अंश स्व अनुभवान अनेक अंश मेळटा कळ्ळें. शास्त्राभ्यासान अनेक अंश उत्साह योग अभ्यास हाजी निमती बरलेले म्हळ्यार कालेन पादं लभते तथार्थं ततश्च पादं गुरुयोगतश्च म्हळ्यार कालवास आमी गुरून उपदेश केले कुडले कालवास ज्ञान येयल्या बरें जालें कळ्ळें. मागीर ततश्च पादं गुरुयोगतश्च मागीर गुरुल्या अनुग्रहान अनेक उत्साहयोगीन पादं रचयत आमगेलेची स्व उत्साहान शिकून आमकां आनीक एक पाद म्हळ्यार अनेक म्हणटो जाता शास्त्रेण पादं च ततोभियाति कळ्ळें. शास्त्राभ्यासान अनेक अंश अशें जाल्यार मात्र एक विद्या शिकूं येता म्हणटना कडेन रे आनी कसो तूं आचार्य उपासन करचें तुगेले प्रायर तूं कर कशें आत्तां कसो जेवचें आसा जावन गेले विशय न्हू म्हणलें न्हय हाकात कळ्ळी तें कसलें सांगता म्हण युद्ध लागीं येयला पुत्र मोहय सोडलेलो ना कळ्ळें. मनान तूं राजस बुद्धी भोर नस म्हणटना हे उपदेश म्हाका लागना म्हणलेलें तागेलें मना कळ्ळें. विदुराक ते कसले उपदेश लागले म्हळ्यार तो सात्विकू ताका कोणाले वयर कसले व्यामोह ना तो त्यागी तशें जावन ताका बग्गी ते उपदेश लागले म्हाका लागनी इत्याक म्हूण ताका कळ्ळें. ताका बारीक बेजार जाता माती बागसून बसता दोळे दुखून नुद्दा देंवन तर आसा सन सुजात निमगिताची कसले रडता तूं कसलें जाल्लें म्हूण कळ्ळें म्हाका आनी मेजान कसलें करूं साध्य ना आयुश्य जायतयलें म्हूण कळ्ळें म्हूण पळय. साधनेक आत्तां बरलेलो आयुश्यय पुरो तुका कळ्ळें. साधन करूं तुगे सुरवेक पुत्र व्यामोह सोडी युद्ध राबय मागीर पळया म्हूण मागीर तो ब्रह्मविद्य म्हळ्यार कसो म्हूण म्हाका सांगता आशिल्लें म्हूण म्हणटा सनात सुजाता तुका हांव सांगता तुगेलें मनाक कितलें वता तूंच पळय म्हूण सांगताची तें कसो म्हूण पयच्या दिसाक आमी पळया. कैनमाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.